हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कंप्लीट झाल्यानंतर आज आपण स्टार्ट करणार आहोत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यामध्ये फक्त एकच एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 8.1. एवढीच एक एक्सरसाइज आणि 12 क्वेश्चन. तर चला स्टार्ट करूया. एक्सरसाइज 8.1. तर एक्सरसाइज 8.1 ही पूर्ण एकाच फॉर्म्युल्यावर बेस आहे आणि जो म्हणजे जे काही आपल्याला प्रोबॅबिलिटीज काढायचे आहेत त्या प्रोबॅबिलिटीज काढण्यासाठी फक्त एकच फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे, विच इज पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स, वेअर एक्स गोज फ्रॉम 0 1 अप टू एन. याच्यामध्ये एन म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स, त्याच्यानंतर पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस अँड क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि फेलियर मध्ये रिलेशनशिप जे असतं ते पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. पी दिला असेल तर क्यू काढता येतो, क्यू दिला असेल तर पी काढता येतो. तर एवढंच फक्त एका फॉर्म्युलावर पूर्ण एक्सरसाइज आहे. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. एक डाय आहे तो 6 टाइम थ्रो केलाय. गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. म्हणजे आपल्यासाठी सक्सेस काय आहे? ऑड नंबर मिळणं हे सक्सेस आहे. Find the probability of first one 5 success, at least 5 success and at most 5 success. तर बघा इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे त्यांनी. एक डाय 6 टाइम्स थ्रो केला, म्हणजेच डाय थ्रो करण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण 6 टाइम्स करतोय, म्हणजेच याचा अर्थ नंबर ऑफ ट्रायल झाले 6, म्हणजेच एन ची व्हॅल्यू झाली 6. आता सक्सेस आपल्यासाठी सक्सेस आहे गेटिंग अन ऑड नंबर. आपल्याला माहिती आहे जेव्हा कधी आपण एक डाय थ्रो करतो तर थ्रो केल्यानंतर जो आपल्याला सॅम्पल स्पेस मिळतो तो 1 2 3 4 5 अँड 6 हे नंबर्स मिळतात. आता यातला आपल्याला पाहिजे एक्स म्हणजे आपला जो रॅन्डम व्हेरिएबल असेल तो काय असणार आहे? गेटिंग अन ऑड नंबर. आणि म्हणजेच याच्यामध्ये जे एलिमेंट्स येतील ते 1 3 अँड 5 एवढेच 3 एलिमेंट येतील ह्याच्यामध्ये. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ह्याची जी प्रोबॅबिलिटी असेल ती असेल 3/6 म्हणजेच 1/2. आणि क्यू ची व्हॅल्यू पण मग काय येईल? 1 मायनस पी केल्यावर पी पण व्हॅल्यू येईल 1/2. अशा प्रकारे आपल्याला एन मिळाला, पी मिळाला, क्यू मिळाला. नंतर फक्त या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचंय आपल्याला आणि ज्या ज्या प्रोबॅबिलिटीज विचारल्यात त्या प्रोबॅबिलिटीज फक्त फाइंड करायचे. अगदी सोपं आहे. तर जो सगळा बेसिक पार्ट मी एक्सप्लेन केलाय तो पटकन मी इथे लिहून काढते. तर बघा जसं काय एक्सप्लेन केला होता तो पार्ट लिहिलाय. आपण जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असतं ते कसं डिनोट करतो तर ह्या पद्धतीने एक्स डिनोट्स बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. एन पी, एन म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स, पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. इथे एन ची व्हॅल्यू 6 आहे आणि पी ची व्हॅल्यू 1/2 आहे, तर त्या व्हॅल्यूज लिहिल्या. नंतर आपण पीएमएफ लिहितो, दॅट इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. देअरफॉर दी पीएमएफ ऑफ एक्स गिवन बाय, म्हणजेच हा फॉर्म्युला लिहायचा आता आपल्याला. So probability of x is equal to x is equal to बघा n ची व्हॅल्यू आहे इथे 6, so 6cx. p ची व्हॅल्यू आहे 1/2 raised to x and q ची पण व्हॅल्यू 1/2 आहे, so 1/2 raised to n ची व्हॅल्यू 6 minus x, where x goes from 0 1 up to 6. आता ह्या केस मध्ये झालंय काय की तुमचा पी आणि क्यू दोन्ही सेम आलेत, म्हणून तुम्ही यांच्या पॉवरची लगेच इथल्या इथे ऍडिशन करून घेऊ शकता. म्हणजेच हे तुम्हाला असंही लिहिता येईल 6cx 1/2 raised to. आता जर x प्लस 6 मायनस एक्स केलं तर x कॅन्सल होईल, पॉवर येईल 6. म्हणजेच तुम्ही असंही म्हणू शकता x गोज फ्रॉम 0 टू, म्हणजे काय होतं कॅल्क्युलेशन अजून थोडे सोपे होऊन जातात. तर आता आपण 1 बाय 1 एक एक प्रोबॅबिलिटी फाइंड करू. तर फर्स्ट प्रोबॅबिलिटी काय फाइंड करायची आहे? फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेसेस. आपल्याला 5 सक्सेस मिळाले पाहिजे. 5 सक्सेस म्हणजे काय तर एक्स ची व्हॅल्यू फक्त हे जे आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन लिहिले याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 5 पुट करा. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 5. एक्स ची व्हॅल्यू 5 ने रिप्लेस करा, सो 6c5 1/2 raised to 6. 6c5 हा येतो 6, so 6 into 1/2 raised to 6 म्हणजे 2 raised to 6 which is 64. So we can write 6 upon 64. याला तुम्ही डिवाइड करू शकता 2 ने, so 3 upon 32.
असंही आपल्याला लिहिता येईल. हवं असेल तर डिवाइड करा किंवा तसं ठेवलं तरी चालेल. ऍटलीस्ट 5 सक्सेसेस म्हणजे कमीत कमी 5 तरी सक्सेस आपल्याला मिळाले पाहिजे. आता ऍटलीस्ट 5 सक्सेस म्हणजे काय? कमीत कमी 5. मग ते जास्तीत जास्त 6 पण चालेल, बरोबर. आता जर इथे 6 आहे, n ची व्हॅल्यू 6 आहे म्हणून मी 6 म्हटलं. जर 7, 8, 9, 10 जर असते तर कमीत कमी 5 म्हणजे जास्तीत जास्त 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या सगळ्या व्हॅल्यूज चालतील. ठीक आहे. इथे मॅक्सिमम आकडा किती आपला? मॅक्सिमम कितीपर्यंत जाऊ शकतो आपण? 6 पर्यंत. म्हणजे ऍटलीस्ट 5 सक्सेस याचाच अर्थ की तुम्ही x ची व्हॅल्यू 5 पण घ्यायची आणि 6 पण घ्यायची. म्हणून हे जर डिनोट करतो आपण, ते कसं डिनोट करतो बघा? प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलीस्ट 5 म्हणजे कमीत कमी 5. जास्तीत जास्त तुम्ही कितीही घेऊ शकता, बरोबर. आणि मग जास्तीत जास्त 5 पेक्षा मोठा फक्त 6 आहे म्हणून हे आपण असं लिहू शकतो, p of x is equal to 5 प्लस p of x is equal to. आता ह्या दोन्ही केसमध्ये 5 साठी आपण ऑलरेडी इथे काढलंय, तर तुम्ही हवं तर ते डायरेक्ट लिहू शकता 3/6/64 किंवा 3/32. मी तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लिहून दाखवते. 6c5 1/2 raised to 6 प्लस, आता 6 व्हॅल्यू ठेवा, 6c6 ह्या फॉर्म्युल्यात आपण इथे व्हॅल्यू पुट करतोय हा, अँड 1/2 raised to 6. तर दोघांमधून 1/2 कॉमन घेऊ शकतो आपण. 1/2 raised to 6 कॉमन जर घेतला, 6c5 हा येतो 6 प्लस 6c6 हा येतो 1. 6 plus 1 7. 7/2 raised to 6 that is 64. इथे ऑलरेडीच काढला होता आपण. सो आवर आन्सर इज 7/64. आणि लास्ट वन आता, ऍट मोस्ट 5 सक्सेसेस, जास्तीत जास्त 5 म्हणजे x बघा. therefore p of x is equal to जास्तीत जास्त 5 म्हणजे जे आपण लेस दॅन ऑर इक्वल टू लिहितो, हे जे मोठं तोंड असतं ते 5 कडे. जास्तीत जास्त 5, पण 5 पेक्षा कमी सगळे चालते. मग 5 पेक्षा कमी काय काय? 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5. 5 किंवा 5 पेक्षा कमी ते सगळे चालतील. मग आता आपण सगळ्याची ऍडिशन घेत बसायची का? नाही. तर प्रोबॅबिलिटीचा एक फॉर्म्युला आहे. याच्या ऐवजी तुम्ही 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन 5 ही प्रोबॅबिलिटी काढून जर 1 मधून मायनस केली तर तुम्हाला ही प्रोबॅबिलिटी मिळते. हा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे. आणि लक्षात कसं ठेवायचं बघा, जर तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची आहे ना, तर 1 मधून काय करा, याच्या अपोजिट लेस दॅन ऑर इक्वल टू आहे तर ग्रेटर दॅन घ्यायचं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर लेस दॅन घ्यायचं, आणि स्ट्रिक्टली लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू, असं करायचं आणि ही व्हॅल्यू शोधून काढायची. आता बघा, 1 मायनस 5 पेक्षा मोठा फक्त एकच नंबर आहे 6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6. म्हणजे अर्थातच तुम्ही 0, 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या व्हॅल्यूची ऍडिशन करून पण आन्सर तेच मिळतं. फक्त कॅल्क्युलेशन जास्त लांबू नये, जास्त मोठं आपल्याला सॉल्व्ह करावं लागू नये म्हणून हा शॉर्टकट आहे. 1 मायनस x ची व्हॅल्यू 6 पुट केल्यानंतर बघा आपण इथे केलं होतं, म्हणजे तो जो नंबर येणार आहे तो 1/64 येतो. बघा ना, 61 हा आहे तो 1 आणि ही व्हॅल्यू येते 1/64. सो आन्सर झालं 1/64. तर हे जर सॉल्व्ह केलं आपण, 64 मायनस 1/64 विच इज इक्वल टू 63/64. तर ह्याप्रमाणे आपला हा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झाला. आता पुढच्या क्वेश्चनला जाऊया, क्वेश्चन नंबर 2. अ पेअर ऑफ डाईस इज थ्रोन 4 टाइम्स. 2 डाईस आहेत, ते काय केले आपण? 4 टाइम्स थ्रो केले, 4 वेळेला थ्रो केले. म्हणजे ही झाली n ची व्हॅल्यू, n इज इक्वल टू 4. अँड गेटिंग अ डबलेट इज कन्सिडर अ सक्सेस. म्हणजे हे बघा, ज्यावेळेस आपण 2 डाय थ्रो करतो, जे आउटकम मिळतात ते आपल्याला 1 1, 1 2, 1 3 अप टू डॉट डॉट 6 6 असे 36 आउटकम्स आपल्याला मिळतात ह्या सॅम्पल स्पेस मध्ये. गेटिंग अ डबलेट याचा अर्थ की दोन्ही डायस वर सेम नंबर येणं. मग आता दोन्ही डायस वर सेम म्हणजे 1 1 असेल, 2 2 असेल, 3 3 असेल, 4 4 असेल, 5 5 असेल आणि 6 6. म्हणजे हे जे डबलेट्स आहेत ते किती झाले? 6 डबलेट्स आपल्याला मिळाले. आपल्या दृष्टीने सक्सेस काय? हे डबलेट्स मिळणं. मग असे टोटल डबलेट्स किती झाले? 6. किती पैकी? 36 पैकी. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस झाली आपली 1/6. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर काय होईल मग? 1 मायनस 1/6 म्हणजेच ती झाली 5/6. n मिळाला, p मिळाला, q मिळाला. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लिहा. ते लिहिलं की लगेच आपल्याला काय लिहायचंय? काय काढायची? प्रोबॅबिलिटी. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस. x ची व्हॅल्यू 2 पुट करायची आणि लिहायचं. अगदी सोपा क्वेश्चन आहे.
मी पटकन जे एक्सप्लेन केले ते लिहून काढते. बघा ह्याच्यासाठी जे PMF आले ते मी इथे लिहून ठेवलंय, कारण NPQ आपण मिळवला होता. N ची व्हॅल्यू 4 होती, P ची व्हॅल्यू 1/6 आणि Q ची व्हॅल्यू 5/6. म्हणून जे आपलं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन झालं ते हे झालं. आपल्याला फक्त एकच प्रोबॅबिलिटी काढायची आहे 2 सक्सेसची, म्हणून मग आपण लिहूया therefore getting 2 successes, therefore probability of x is equal to 2 ही आपल्याला फाइंड करायची आहे. जस्ट ह्या फॉर्म्युलामध्ये x ची व्हॅल्यू 2 पुट करा. सो 4c2 1/6 raised to 5/6 raised to 4 minus which can be right. आता 4c2 कसं लिहिणार? 4 factorial upon 2 factorial into 2 factorial 1/6 it's a square, that means 6 square लिहा. 5/6 याचा पॉवर 4 minus 2 that is square लिहा. आता 4 factorial तुम्हाला 4 into 3 into 2 factorial लिहिता येईल आणि 2 into 1 into 2 factorial हा 2 factorial हा 2 factorial कॅन्सल झाला into 6 square तुम्ही 6 into 6 असाही लिहू शकता. 5 square येतो 25 आणि 6 चा स्क्वेअर 36. आता बघा इथे काय करता येईल आपल्याला 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 3 2 जा झाले 6 6 upon 6 into 6 into 25 upon 36 म्हणजे यातला एक 6 पुन्हा कॅन्सल झाला आणि आपल्याला मिळालं 25 upon 6 into 36 which is equal to 25 upon 216 म्हणजे तो 6 चा क्यूब झाला. ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 दॅट इज गेटिंग 2. खूप सोपा होता क्वेश्चन नंबर 2. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. देअर आर 5% डिफेक्टिव्ह ॲटम इन अ लार्ज बल्क ऑफ ॲटम्स. आता बघा आपल्याला त्यांनी सांगितलं नाहीये की किती ॲटम्स त्यांनी आपल्याला दिलेले, फक्त एवढं सांगितलं की एक खूप लार्ज बल्क म्हणजे एखादी फॅक्टरी असेल, त्या फॅक्टरी मधलं एखादं प्रोडक्ट आहे आणि त्यापैकी त्या सगळ्या प्रोडक्ट पैकी 5% हे डिफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 ॲटम्स, म्हणजे आपल्याला फक्त कुणासाठी बघायचं आता तर 10 ॲटम साठी, म्हणजे n ची व्हॅल्यू झाली 10. फक्त 10 पैकीच आपल्याला बघायचे. सॅम्पल ऑफ 10, n ची व्हॅल्यू झाली इथे 10. विल फ्रॉम द व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 atoms will include not more than one defective atom. एकापेक्षा 10 पैकी एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नसलेल्या ॲटम्सची प्रोबॅबिलिटी काढा. एकापेक्षा जास्त नको म्हणजेच काय, एक चालेल आणि एकापेक्षा छोटा म्हणजे 0 चालेल. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 हे आपल्याला काढायचं आहे. ही काय झाली? नॉट मोर दॅन 1. एकापेक्षा जास्त नाही म्हणजे एक हा मोठा झाला ह्या केसमध्ये. तर असं आपल्याला शोधायचंय. ही प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला n पाहिजे, p पाहिजे, q पाहिजे. n तर आपल्याला माहिती आहे 10 आहे, पण p म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता काय आहे, डिफेक्टिव्ह ॲटम निघणं ही सक्सेस आहे. तर 5% हे डिफेक्टिव्ह आहेत. म्हणजे समजा त्या बल्क मध्ये जर 100 ॲटम असतील तर त्या 100 पैकी त्या 100चे 5% म्हणजे 5 हे ॲटम्स हे काय झाले, डिफेक्टिव्ह झाले. म्हणजे जे काही बल्क मध्ये ॲटम्स असतील त्याच्या 5% म्हणजेच 5 upon 100 ही झाली p ची व्हॅल्यू. म्हणजेच याला आपण म्हणू शकतो 1/20 आणि q ची व्हॅल्यू मग 1 - 1/20 म्हणजेच 19 upon 20. n मिळाला, p मिळाला, q मिळाला. बस त्या व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये टाकायचे, PMF लिहायचे आणि नंतर ही प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ओके, शॉर्टकट मध्ये सगळं लिहून काढते पटकन. तर हे झालं आपलं PMF. आता आपल्याला फाइंड करायची प्रोबॅबिलिटी, ते लिहूया. द प्रोबॅबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 ॲटम्स विल इन्क्लूड नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह ॲटम. म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो बघा, प्रोबॅबिलिटी एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह ॲटम नको. म्हणजे x म्हणजे काय, गेटिंग सक्सेस म्हणजे डिफेक्टिव्ह ॲटम. x म्हणजे काय, डिफेक्टिव्ह ॲटम आहे. एकापेक्षा जास्त नको याचा अर्थ एक हाच मोठा नंबर असला पाहिजे. एक किंवा एकापेक्षा कमी चालतील. एकापेक्षा जास्त नको म्हणजे एक आणि एकापेक्षा कमी चालतील. एकापेक्षा कमी काय आहे, 0 आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 म्हणजे याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करा, 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 पुट करा. सो 10c0 1/20 raised to 0 19 upon 20 10 minus 0 plus 10c1 1/20
bracket raised to 1 and 19 upon 20 bracket raised to 10 minus. आता आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे की 10C0 म्हणजे कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये जर बेसला 0 येत असेल, खाली 0 येत असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते, म्हणून याची व्हॅल्यू झाली 1. 1 इंटू आता 1/20 चा पॉवर 0 म्हणजे ही पण व्हॅल्यू झाली 1 and 19 upon 20 10 minus 0 that is bracket raised to 10 plus 10C1 ही व्हॅल्यू होईल 10. 10C1 ही व्हॅल्यू होईल 10 into 1 upon 20 raised to 1 म्हणजेच 1/20 आणि हे झालं 19 upon 20 bracket raised to 9. डिवाइड होऊन जाईल तर तेवढं डिव्हिजन लिहूया. सो 19 upon 20 bracket raised to 10 plus 1 upon 2 into 19 upon 20 bracket raised to 9. आता तुम्हाला हवं तर तुम्ही हे असंही ठेवू शकता, अदरवाइज काय करू शकता की 19 upon 20 bracket raised to 9 कॉमन घेऊ शकता. 19 upon 20 bracket raised to 9 कॉमन जर घेतलं तर इथे राहिला 19 upon 20 प्लस इथे राहिला 1/2. हे थोडंसं सिम्प्लिफाय केलं. 19 upon 20 bracket raised to 9 38 plus 20 upon 40 which is equal to 58 upon 40. 19 upon 20 bracket raised to हे असं ठेवलं तरी चालेल किंवा याला डिवाइड करायचं असेल तर तुम्ही डिवाइड पण करू शकता किंवा इथेच हे 40 जे आहे ते 20 into 2 असंही लिहू शकता तुम्ही. म्हणजे जर 20 into 2 लिहिलं तर हे असं होईल बघा. 20 into 2 लिहिलं आणि 2 ने जर 28 ला डिवाइड केलं 58 ला डिवाइड केलं तर हे 29 येईल इंटू 19 raised to 9 upon 20 raised to 10 असं होईल. हे काय केलं मी पुन्हा एकदा समजून सांगते बघा. 58 होता आपण 40 ला लिहिला 2 into 20 इंटू होता 19 raised to 9 and 20 raised to 9. आता ह्या 2 ने जर डिवाइड केलं 29 येतं. हा 20 चा पॉवर 1 इथे 9 तर इथे आला 29 into 19 raised to 9 upon 20 raised to 10. असंही तुम्ही हे आन्सर लिहू शकता. अदरवाइज हे एवढं जरी आन्सर ठेवलं तरी देखील चालेल. याच्यामध्ये तुम्ही जास्त कॅल्क्युलेशन नाही केले तरी देखील चालतात. म्हणजे इवन तुम्ही हे जरी आन्सर ठेवलं तरी देखील चालतं. हे जरी आन्सर ठेवलं तरी चालेल. फक्त जेवढं तुम्हाला सॉल्व करायला जमत असेल तेवढं तुम्ही सॉल्व करू शकता. हा झाला क्वेश्चन नंबर 3. पुढच्या क्वेश्चनला जाऊ. 5 cards are drawn successively with replacement from the well shuffled deck of 52 cards. 52 पत्त्यापैकी तुम्हाला 5 कार्ड सिलेक्ट करायचे विथ रिप्लेसमेंट. विथ रिप्लेसमेंट याचा अर्थ की तुम्ही एक कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तो पुन्हा त्या 52 पत्त्यात टाकू शकता आणि पुन्हा सिलेक्शन करू शकता सेकंड कार्डचा. असे तुम्हाला 5 कार्ड सिलेक्ट करायचे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट all the 5 cards are spade, only 3 cards are spade and none is spade. म्हणजे आपल्या दृष्टीने जे सक्सेस असेल ते काय असणार आहे की स्पेड कार्ड मिळणं. बघा सगळ्या क्वेश्चन मध्ये स्पेडच म्हटलंय म्हणून स्पेड कार्ड मिळणं ही आपल्यासाठी सक्सेस आहे. मग आता मला सांगा की या 52 पैकी स्पेड कार्ड किती आहेत. तर 52 चे 4 टाइप्स पडतात बघा. त्याच्यामध्ये डायमंड्स असतात, 13 डायमंड्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 13 असतात स्पेड्स जे असतात ते क्लब आणि नंतर 13 असतात डायमंड. म्हणजे असे टोटल मिळून होतात 52. आपल्याला हा फक्त स्पेड बघायचा आहे आणि तो आहे 13 स्पेड पैकी आपल्याला सिलेक्ट करायचे. मग प्रोबॅबिलिटी काढताना 13 पैकी सिलेक्ट करायचे किती 5. 13 पैकी 5 घ्यायचे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे आपली गेटिंग अ स्पेड कार्ड 13 पैकी किती 13 पैकी 52 पैकी 13 म्हणजेच 1/4 आणि क्यू ची व्हॅल्यू झाली 1 - 1/4 म्हणजेच ही झाली 3/4 आणि हिअर व्हॅल्यू ऑफ n इज 5 कार्ड सिलेक्ट करायचे म्हणून व्हॅल्यू ऑफ n इज 5. n मिळाला, p मिळाला, q मिळाला. मग पहिले सगळे 5 कार्ड स्पेड निघण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजेच n इज इक्वल टू x इज इक्वल टू 5 घ्यायचं. ओनली 3 कार्ड्स म्हणजे x ची व्हॅल्यू 3 घ्यायची. नन इज स्पेड म्हणजेच x ची व्हॅल्यू 0 घ्यायची आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये ह्या व्हॅल्यूज पुट करून टाकायच्या. अगदी सोपं आहे. तर लिहून काढूया पटपट बेसिक पार्ट. तर आपला सगळा बेसिक पार्ट लिहून झालाय. आपण आता फक्त प्रोबॅबिलिटीज फाइंड करायच्यात 1 by 1. सो फर्स्ट प्रोबॅबिलिटी काय फाइंड करायचे. ऑल प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. सगळ्याच्या सगळे जे 5 आपल्याला सिलेक्ट करायचे त्यातले सगळे हे स्पेड्स असले पाहिजे. म्हणजे
P of x इज इक्वल टू 5 आपल्याला थोडक्यात फाइंड करायचंय. x ची व्हॅल्यू 5 पुट करून टाका या फॉर्म्युलामध्ये. सो 5c5 1/4 raised to 5 3/4 raised to 5 minus 5 5 minus 5 that is 0 आणि 5c5 याची पण व्हॅल्यू येते 1. 5c0 आणि 5c5 या दोघांच्याही व्हॅल्यू 1 येतात. सो 1 into 1/4 raised to 5 into 3/4 raised to 0. कुठल्याही नंबरचा पॉवर 0 म्हणजे आन्सर 1. म्हणून याची व्हॅल्यू झाली 1 into 1/4 raised to 5 into 1 1/4 raised to 5 म्हणजे 4 चा 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन येतं 1024. 4 चा 5th पॉवर तुम्ही फाइंड करून बघा विच इज 1020. सेकंड वन, प्रोबॅबिलिटी ऑफ ओनली 3 कार्ड्स आर स्पेड. म्हणजे त्यापैकी फक्त 5 पैकी फक्त 3 कार्ड हे स्पेड असले पाहिजे. म्हणजेच x ची व्हॅल्यू 3 घ्यायची आपल्याला. x ची व्हॅल्यू 3 घेतली तर 5c3 1/4 raised to x that is 3 3/4 raised to 5 minus. So 5 factorial upon 3 factorial 5 minus 3 that is 2 factorial into 1/4 raised to 3 into 5 minus 3 that is 2 3/4 bracket raised to 2. सिम्प्लिफाय करू आपण. 5 फॅक्टोरियल ला तुम्हाला 5 into 4 into 3 फॅक्टोरियल लिहिता येईल. खाली 3 फॅक्टोरियल आहे 2 फॅक्टोरियल आहे 3 फॅक्टोरियल कॅन्सल होईल into 1/4 क्यूब into 3 स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर. 4 स्क्वेअर मी 4 into 4 लिहिला तर काही फरक पडत नाही. हा 4 आणि हा 4 पण कॅन्सल होतो आणि आपल्याला जे मिळते बघा 5 राहिला, वरती अजून राहिला 3 स्क्वेअर म्हणजे 9, खाली राहिला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 5 आणि 4 चा पॉवर 3 into हा इथं आहे 1 म्हणजे 4 3 + 1 4 झाला म्हणजे 4 चा ह्याप्रमाणे. आणि हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे ते करूया आपण. 9 into 5 इट इज 45 4 पॉवर 4 आहे. 4 चा पॉवर 4 झाला 256 into 2 therefore 45 upon ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 512. आता लास्ट वन, प्रोबॅबिलिटी ऑफ नन इज स्पेड. 5 पैकी एकही स्पेड नको याचा अर्थ x ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला घ्यायची 0. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0. सो 5c0 1/4 raised to 0 into 3/4 raised to 5 minus 0. 5c0 पण हा 1च येतो. 1/4 raised to 0 ची व्हॅल्यू पण 1 येईल आणि 3 raised to 5 upon 4 raised to 5. 4 raised to 5 आपण ऑलरेडी इथे काढलेला आहे आणि 3 raised to 5 ची व्हॅल्यू येते 243 upon 1024. हे झालं आपलं थर्ड क्वेश्चनचा आन्सर. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. सो क्वेश्चन नंबर 5. The probability that the bulb produced by the factory will fuse is after 150 days of use is 0.05. याचा अर्थ काय बघा, एक फॅक्टरी आहे ती बल्ब प्रोड्यूस करते आणि त्या फॅक्टरीतले जे बल्ब आहेत ते 150 डेज नंतर फ्यूज होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती एवढी आहे. म्हणजे आपल्यासाठी सक्सेस काय असेल, बल्ब फ्यूज होणं. आणि त्याची कारण त्यांनी प्रोबॅबिलिटी कशाची दिली आहे, सक्सेसची. आणि हे बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स नन नॉट मोर दॅन वन ॲटलिस्ट 1 विल फ्यूज. म्हणजे फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी विचारली, म्हणजेच आपल्यासाठी जे सक्सेस आहे ते आहे बल्ब फ्यूज होणं. आणि त्याची प्रोबॅबिलिटी त्यांनी 0.05 दिली. याचाच अर्थ P ची व्हॅल्यू आहे 0.05. याच्यावरून Q ची व्हॅल्यू 1 - 0.05 केलं म्हणजेच Q मिळतं 0.95. आणि जे नंबर ऑफ ट्रायल म्हणजेच आपण जे म्हणतोय त्यांनी सांगितलं की ती बल्कमध्ये, ह्या सगळ्या आयटम्स बल्कमध्ये, पण आपल्याला बल्कचा विचार नाही करायचा, फक्त 5 आयटमचा विचार करायचा आहे. म्हणजेच n ची व्हॅल्यू 5 घ्या असं ते म्हणतात. आता ह्या 5 पैकी एकही फ्यूज, नन म्हणजे एकही फ्यूज नसण्याची प्रॉपर्टी, नॉट मोर दॅन 1 एकापेक्षा जास्त फ्यूज नसण्याची प्रोबॅबिलिटी, मोर दॅन 1 एकापेक्षा जास्त फ्यूज असण्याची प्रोबॅबिलिटी आणि कमीत कमी एक फ्यूज असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. तर हा सगळा झाला आपला बेसिक पार्ट आणि त्याच्यानंतर आपण सोल्युशन लिहूया. हा झाला सगळा आपला बेसिक पार्ट लिहून. हे झालं आपलं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आता 1 by 1 प्रोबॅबिलिटीज फाइंड करूया. फर्स्ट वन कसली प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे,
प्रोबॅबिलिटी ऑफ नन बल्ब इज फ्यूज, म्हणजे 150 दिवस वापरल्यानंतर फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 0.05. हे सांगायचं राहिलं की 150 डेज ऑफ यूज, 150 डेज यूज केल्यानंतर जे काही फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी आहे ती ही आहे. सो नन बल्ब इज फ्यूज, एकही बल्ब फ्यूज होत नाही, याचाच अर्थ x ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 0. सो x ची व्हॅल्यू जर मी इथे 0 पुट केली तर 5C0 0.05 raised to x, x is 0, 0.95 raised to 5 minus 0. Here 5C0 is 1, 1 into this value is also 1 and this value is 0.95 bracket raised to 5. And no need of calculation, जे फक्त हे एवढंच ठेवलं तरी देखील आन्सर आपला बरोबर असणार आहे, कॅल्क्युलेशनची गरज नाही. आता याच्यातला आपण सेकंड पार्ट घेऊया. सेकंड पार्ट काय बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मोर दॅन वन बल्ब इज फ्यूज, म्हणजे एकापेक्षा जास्त बल्ब फ्यूज नको, याचाच अर्थ आपल्याला जी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स नॉट मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त नको म्हणजे एक हाच मोठा असला पाहिजे, एकापेक्षा कमीच असले पाहिजे. मग एकापेक्षा कमी कोण आहे, 0 आणि 1, एक आणि एकापेक्षा छोटा, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 and probability of x is equal to 1. 0 ची तर प्रोबॅबिलिटी ऑलरेडी आपण फाइंड केली आहे, डायरेक्ट लिहिली तरी चालेल, 0.95 ब्रॅकेट रेस टू 5, हे डायरेक्ट लिहिलं तरी चालेल कारण आपण इथे ते फाइंड केले. आणि x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 5C1 0.05 ब्रॅकेट रेस टू 1 0.95 ब्रॅकेट रेस टू 5 minus 1 that is 4. 5C1 is 5, therefore 0.95 bracket raised to 5 plus 5 into 0.05 into 95 bracket raised to 4, ह्याप्रमाणे. आणि हवं तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता. 0.05 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर हे येतं 0.25 into 0.95 ब्रॅकेट रेस टू 4. हवं तर याच्यातून 0.95 कॉमन घ्या, ब्रॅकेट रेस टू जो 4 पॉवर आहे तो कॉमन घेता येईल, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा. इथे 0.95 प्लस 0.25 दोघांची ॲडिशन करा, सो 0.95 रेस टू 4 इंटू दोघांची जर ॲडिशन केली तर ही ॲडिशन येईल 1.2. करून बघा ॲडिशन तुम्ही, 1.2 ॲडिशन येते. सो ही झाली प्रोबॅबिलिटी. थर्ड वन बघूया, प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन वन बल्ब इज फ्यूज, मोर दॅन वन बल्ब, एकापेक्षा जास्त बल्ब फ्यूज, म्हणजेच तुम्हाला फाइंड करायचं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1, एकापेक्षा जास्त. आता एकापेक्षा जास्त किती आहेत तर 2, 3, 4 आणि 5. मग याच्या ऐवजी तुम्ही ही प्रोबॅबिलिटी फाइंड केली तर चालते, एक्स इज ग्रेटर दॅन 1 म्हणजेच 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, आणि हे आत्ताच आपण इथे ऑलरेडी फाइंड करून ठेवलंय बघा इथे सेकंड मध्ये. हा शॉर्टकट आपण वापरू शकतो. सो 1 मायनस 1.2 इंटू 0.95 ब्रॅकेट रेस टू 4, हे तुम्ही फाइंड करू शकता. आता हे सुद्धा कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही कारण 0.95 रेस टू 4 हा खूप मोठा नंबर येईल, म्हणजे कॅल्क्युलेशन भरपूर करावे लागतील तुम्हाला. पुन्हा त्याला 1.2 ने मल्टिप्लाय करायचं आणि ते 1 मधून सबट्रॅक्ट करायचं, काही एक गरज नाही, असं ठेवलं तरी आन्सर बरोबर आहे. अँड फोर्थ वन, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट वन बल्ब इज फ्यूज, कमीत कमी एक बल्ब तरी फ्यूज असला पाहिजे. कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालते, म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कमीत कमी एक. एक आणि एकापेक्षा मोठे, आता एक आणि एकापेक्षा मोठे म्हणजे 1 ते 1 to 5, म्हणजेच आपण हे असंही फाइंड करू शकतो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 1, एक्स इज लेस दॅन 1, एक 1 पेक्षा छोटा कोण आहे, 1 पेक्षा छोटा आहे 0, म्हणजेच 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0 ची प्रोबॅबिलिटी इथे फाइंड केली आपण. सो असं म्हणू शकतो 1 मायनस 0.95 ब्रॅकेट रेस टू 5, आणि हे झालं आपल्या फोर्थ क्वेश्चनचा आन्सर. आता जाऊया पुढच्या क्वेश्चनला. 6 नंबरचा क्वेश्चन बघा. अ बॅग कन्सिस्ट द 10 balls marked with 1
ऑफ द डिजिट 0 to 9. एक बॅग आहे आणि त्या बॅग मध्ये 0 to 9 असलेले असे बॉल आहेत, म्हणजे याला आकडा 0, हा 1, हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे हे नंबर असलेले हे बॉल्स. इफ 4 balls are drawn random with a replacement from the bag. ह्या बॅग मधून तुम्हाला 4 बॉल कोणते पण काढायचे विथ रिप्लेसमेंट, म्हणजे एक बॉल काढल्यानंतर तुम्ही तो बॉल पुन्हा याच्यातून एक बॉल काढल्यानंतर कोणताही, समजा मी हा 1 नंबरचा काढला पहिल्यांदा, पुन्हा तो टाकून द्यायचा आणि मग पुढचं सिलेक्शन करायचं. ह्याप्रमाणे आपण सिलेक्शन करू शकतो. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क विथ अ डिजिट 0. म्हणजे आपल्याला त्यांनी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असलं पाहिजे की 0 डिजिट असलेला, म्हणजेच हा बॉल 0 असलेला हा जो बॉल आहे तो सिलेक्ट करणं हे आपल्यासाठी सक्सेस आहे. आणि प्रोबॅबिलिटी फाइंड कुणाची करायची की नन इज मार्क विथ 0, म्हणजे 0 मार्क नसलेला बॉल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. आणि असे बॉल किती आहेत? 10 आहेत. त्याच्यातले सिलेक्ट किती करायचे आपल्याला? 4 सिलेक्ट करायचे. सो हिअर n ची व्हॅल्यू झाली 4, कारण 10 पैकी आपल्याला फक्त 4 सिलेक्ट करायचे, म्हणून n ची व्हॅल्यू 4. आता प्रोबॅबिलिटी ऑफ 0 हा मार्क असलेला बॉल येण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, म्हणजे 1/10, कारण 10 पैकी 1 काढायचा आहे म्हणजे 1/10. आणि मग 1 न येण्याची प्रोबॅबिलिटी असेल प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर, म्हणजेच 9/1 minus 1/10, दॅट इज 9/10. आणि आता मग शेवटी आपल्याला फक्त प्रोबॅबिलिटी फाइंड करायचा. P मिळाला, n मिळाला, P मिळाला, Q मिळाला, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लिहायचं. सक्सेस काय सांगते? प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क विथ अ डिजिट 0, म्हणजे सक्सेस काय असणार आहे की 0 डिजिट असलेला बॉल सिलेक्ट करणं, आणि ही सक्सेस आहे. आणि मग प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की ज्याच्यावर 0 नाही, मार्क नाही, अशा बॉलची प्रोबॅबिलिटी फाइंड करा. असा थोडा ट्विस्ट असलेला क्वेश्चन आहे, समजून घ्यायला थोडं क्लिष्ट वाटेल, पण क्वेश्चन सोपा आहे. पुढे जाऊया. तर हे झालं आपलं PMF. आता आपल्याला फाइंड करायची प्रोबॅबिलिटी. लिहूया. प्रोबॅबिलिटी ऑफ नन बॉल इज मार्क विथ द डिजिट 0 डिजिट मार्क नसलेला बॉल काढायचाच, म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी x ची व्हॅल्यू 0 घ्यायची. x ची व्हॅल्यू 0 याच्यामध्ये टाकून द्या. 4C0 1/10 raised to 0, 9/10 raised to 10 minus 0, which is 4C0 is 1 into 1/10 raised to 0 again 1, 9/10 raised to 10. ही व्हॅल्यू काही काढायची गरज नाही. 9/10 सॉरी 10 minus 10 नाही येणार, 4 येईल ते, सॉरी 4 minus 10, 9/10 raised to 4. हे असंच ठेवलं तरी चालेल. तर ही झाली ती प्रोबॅबिलिटी. अगदी सोपे क्वेश्चन होते. याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.